नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये ईश्वरी म्हणत असते की बघितलं, बाबांना 100 वर्ष आयुष्य आहे. कारण बाबांचा आत्ताच आपण बोलत होतो आणि बाबांचा मेसेज आलेला आहे. तेव्हा मग तो म्हणतो, म्हणजेच मामा, की काय झालं, काय भाऊजींनी मेसेज केला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबांनी असा मेसेज केला आहे की ते पंढरपूरला वारीला गेले आहेत आणि त्यामुळे ते पुढचे काही दिवस येणार नाही आहेत. तेव्हा मामा म्हणतो की अरे हो, हल्ली आषाढी आली आहे नाही का, म्हणजे बरोबर भाऊजी त्यांचा जो जुना भक्त मंडळींचा ग्रुप आहे त्यांच्यासोबत गेले असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, बाबा वारीला गेलेत आज. त्याचबरोबर इथे अर्णव म्हणायला लागतो की ठीक आहे ना, मग जर जायचंच होतं तर अगोदर कोणाला तरी इन्फॉर्म करून जायचं ना, असंच निघण्याची काय गरज होती. ईश्वरी म्हणते की हे काय सर, मला त्यांनी सांगितलंच ना हे काय, आणि ते मेसेज करून निघालेत. तेव्हा आजी म्हणते की हो चिंटू, अरे कसं आहे ना, सगळेजण आपण गडबडीमध्ये होतो, म्हणजे स्पर्धेच्या गडबडीत असल्यामुळे त्यांना कोणाला काही सांगता आलं नसेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या चिंटू, त्यांनी अगोदर जाण्याच्या इथे चांगलीच देवाकडे प्रार्थना केलेली दिसते आणि देवाकडे त्यांनी जे काही साथ घातली आहे त्यामुळेच तुम्ही सगळ्या संकटातून सुटून आजच्या पहिल्या राऊंडमध्ये जिंकलायत हे लक्षात घ्या. तुम्ही जेवढी मेहनत केली ना तेवढाच रमाकांत रावांचा आशीर्वाद देखील तुमच्या मागे होता आणि देवाकडे देखील तेवढीच प्रार्थना करत होते बरं का. ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे आजी तुमचं, की अर्णव सर म्हणतायत ते सोडून आपण बाबांनी आपल्यासाठी जी काही प्रार्थना केली ना त्याबद्दल विचार करूया. म्हणजे बाबांनी जे काही केलं ते खरंच खूप चांगलं होतं, त्यामुळे मग बाबांच्याच गोष्टीमुळे सगळं घडलं असणार. त्यांनी आपल्यासाठी प्रार्थनाच केलेली आहे जरूर. तेव्हा मग आता मामा म्हणतात की पुढे काय रे आकाश, अरे आता काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा लगेचच इथे आता आकाश हसायला लागतो आणि मामाबद्दल काहीतरी जोक झालेला असतो म्हणून सगळेजणं हसत असतात. आता ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे किती प्रॉब्लेम आले मध्ये आम्हाला पोचायला वगैरे पण, आणि त्याचबरोबर पासेस नाही मिळालेलं तर ती गडबड वेगळी. तेव्हा रस्त्यातही नाकाबंदी वगैरे ते सगळं ना खूप अवघड होतं. मामा म्हणतो की अरे तुम्हाला काय माहिती, पास गेल्यानंतर अर्णव तिथे कसा वागलाय ना, त्यांची अर्णवची ती स्टाईल बघूनच ते गप्प बसले होते. नंतर आकाश म्हणतो की हो, त्या देवसरीचा चेहरा ना तर अगदी बघण्यालायक झाला होता, कसा बोलत होता आणि कसा चेहरा झाला होता दादा आल्यानंतर. तेव्हा सगळे हसत असतात. मग नंतर अर्णव म्हणतो की हो, त्या देवसरे आणि ती सौदामिनीबाई, तिचा पण चेहरा बघितला ना कसा होता ते. त्याचबरोबर आजी म्हणते की हो, ती देशमुखबाई ना, तिचं तर काही बघायलाच नको, नुसती ईश्वरी आणि अर्णव यांच्या वाईटावर टपून होती. नजर किती मेलीची वाईट होती, म्हणजे मला दिसत होतं ती कशी त्यांच्याकडे बघत होती. खरंच खूप जास्त नजर लावत होती ती दोघांनाही. तेव्हा मामा म्हणतो की अगं आई, तू आता हे दोघंजणी आल्यावर आपल्या चारही जोड्यांची तू दृष्ट काढली आहेस ना, काळजी करण्याचं कारण नाही. आता सगळं काही व्यवस्थित होईल, नको घाबरूस. तेव्हा मग मामा म्हणतो की फक्त आता पुढे ती देशमुखबाईची काळी नजर नाही लागली पाहिजे. सगळेजण आता हसायला लागतात आणि मग त्यानंतर नमूचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण ती फक्त ईश्वरी आणि अर्णव यांचंच कौतुक बघत असते. ईश्वरी आता तिथेच बसून असते. अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदौर उठ, चल तुझ्या डोळ्यात ड्रॉप घालायचं आहे. ईश्वरी म्हणते की नको, आता कशाला डोळ्यात ड्रॉप, नको आहे मला हे सगळं, आता मला बरं वाटतंय ना, मग कशाला उगीचंच हा ड्रॉप वगैरे राहू दे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर, तुला डॉक्टरांनी कंपल्सरी हा ड्रॉप घालायला सांगितला आहे, माहिती आहे ना तुला, उगीचंच कशाला तू रिस्क घेतेस, चल हा ड्रॉप घालून घे. ईश्वरी म्हणते की काय हो तुम्ही पण, तसं इतकं काही नाही वाटत आहे मला, त्यामुळे उगीचंच तुम्ही ड्रॉप वगैरे घालण्याची कशाला हे घाई करताय. अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर, आपल्याला ड्रॉप घालायला हवा आहे, समजलं, त्यामुळे काही नाही, अजूनही तुझा डोळा बरा झालेला नाही आहे म्हणून लवकर ड्रॉप घातला पाहिजे. ईश्वरी म्हणते की हे ड्रॉप ओपने मला काही होणार नाही आहे, राहू दे, नको आहे मला हा ड्रॉप वगैरे. ती सारखी वैतागत असते ड्रॉप घालायला. तो म्हणतो की मिस इंदौर, तू डॉक्टर आहेस का. अगं डॉक्टरनी सांगितलं आहे ना, बघितलं ना तुला कॉम्पिटिशनमध्ये कसा त्रास झाला होता, आणि तो हे ड्रॉप टाकून तुझा डोळा बरा केला नाही तर मग आपल्याला पुढचं कॉम्पिटिशनही आहे, विसरलीस का तू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, आता मग मला सांगा की तुम्ही ड्रॉप घातल्यानंतर मग काय करू शकता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय करू शकतो म्हणजे. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की म्हणजे तुला नक्की म्हणायचं आहे काय. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मला सांगा, जर मला या कॉम्पिटिशनमध्ये दिसलं नसतं तर काय केलं असतं तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, या कॉम्पिटिशनमध्ये तुला दिसलं नसतं ना तर मग मी बदललं असतं. तेव्हा अर्णवला बघितलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय बघितलं असतं तुम्ही.
तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी डॉक्टर बघितलं असतं तुझ्यासाठी आणि तुला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो, असं म्हणायचं होतं मला. तेव्हा आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की ते काही नाही, तुझी ही बडबड आहे ना ती जरा बंद कर आणि चल लवकर तू हे औषध डोळ्यात घालून घे, ड्रॉप्स. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, पण अर्णव आता वैतागतो आणि ईश्वरीचा पटकन हात धरतो आणि म्हणतो की तुझा हात बाजूला ठेव, हा ड्रॉप मला घालू दे, समजलं ना. असं म्हणून आता ईश्वरी ही ड्रॉप घालायला आता तयार झालेली असते आणि अर्णव तिच्यावर अगदी हक्काने, नवऱ्याच्या हक्काने जबरदस्ती करत असतो आणि ती त्याच्याकडे अगदी बघतच राहिलेली असते. ईश्वरी अर्णव दोघंही एकमेकांच्या डोळ्यामध्ये आता बघतच राहतात आणि त्याचबरोबर इथे हे सगळं घडत असताना अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकमेकांच्या डोळ्यामध्ये अगदी हरवून गेलेले असतात. त्याचबरोबर अर्णव आता ईश्वरीकडे बघता बघता तिची हनुवटी वर करतो आणि तिला मागे टेकायला सांगतो. नंतर मग हनुवटी वर केल्यानंतर दोघं पुन्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत असतात. कारण की ईश्वरी ही अर्णवचे या अगोदर तिने हे रूप कधीच पाहिलेलं नव्हतं. पण आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की डोळे मोठे कर, मला डोळ्यात ड्रॉप घालू दे. तेव्हा आता ईश्वरी अर्णवचं काही म्हणणं न टाळता ड्रॉप डोळ्यात घालून घेते आणि अर्णव ईश्वरीचे केस जे असतात ते अलगद बाजूला हलकेच करतो आणि कानामागून केस घेतल्यानंतर आता तिच्या गालाजवळ तो हात ठेवतो आणि तिच्या कानामध्ये तो ड्रॉप घालण्यासाठी म्हणून जातो आणि तो ड्रॉप ईश्वरी बघतच राहिलेली असते. कारण की अर्णवचं प्रेम हे त्या ड्रॉपपेक्षा काही वेगळंच असतं हे तिला जाणवतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, आता ड्रॉप डोळ्यात घालून झालेला आहे, एक काम कर, आता हा डोळा बंद करतो. तेव्हा अर्णव डोळ्यात ड्रॉप घालतो आणि ईश्वरीला तो डोळा आता तो बंद करायला सांगत असतो आणि तिला तो काही जास्तीचं बोलत नाही. ईश्वरीला मात्र या सगळ्या गोष्टींमुळे खूपच असं छान वाटत असतं. आता ड्रॉप डोळ्यात घातल्यामुळे फायनली तिच्या डोळ्यांना जरासा थंडावा मिळालेला असतो. म्हणून अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, एक काम कर, डोळे बंद कर, म्हणजे तुला जरा आणखी बरं वाटेल. आता ईश्वरी पटकन डोळे बंद करून घेते, नंतर अर्णवकडे बघत असते. नंतर ती त्याला म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो बाजूलाच असतो. हा मिस इंदोर बोल, असं बोलतो. ईश्वरी म्हणते की सर, अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही आहे. तेव्हा मग आता ती त्याचा हातात हात घेते. अर्णव म्हणतो की काय झालं मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी त्याला विचारत असते की तुम्ही अजूनही उत्तर दिलेलं नाही. अर्णव म्हणतो की मिस इंदोर बोल ना, कसलं उत्तर, काय उत्तर हवं आहे तुला. तेव्हा आता ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, मला सांगा की तुम्ही म्हणताय ना की माझे डोळे गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरला दाखवलं असतं, पण समजा कायमचेच माझे डोळे गेले असते तर काय केलं असतं तुम्ही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सांगा ना सर, काय केलं असतं तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हा काय प्रश्न आहे. ईश्वरी म्हणते की सर बोला, म्हणजे माझे डोळे जर बरेच झाले नसतं असे तुम्हाला डॉक्टरांकडून समजले असते, मग तुम्ही काय केलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ओके, जर मला असं समजलं असतं त्या सगळ्या काही राऊंडच्या दरम्यान की तुझे डोळे कायमचे गेले आहेत, तर मग मी पण माझ्या डोळ्यांना पट्टी बांधून घेतली असती. ईश्वरी म्हणते की ओ खरंच, म्हणजे तुम्ही पट्टी बांधली असती. तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदोर, तुझे जसे डोळे बंद आहेत ना तसेच मी पण करून घेतले असते, डोळ्यांना पट्टी बांधली असती. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय ना तर मग आता बांधा तुम्ही पट्टी. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, काय बोलतेस तू हे, आता पट्टी बांधायची, पण तुझे डोळे तर ठीक आहेत ना, आता बरे होत आहेत डोळे ड्रॉप घालून. तेव्हा अर्णव म्हणतो की सर, तुम्ही ना कसे अगदी सोयीनुसार बदलता. आता तर तुम्ही म्हणालात की माझा डोळा खराब होईल, मला ड्रॉप घालण्याची गरज आहे, डोळे लवकर बरे झाले पाहिजेत, हो ना, मग आता तुम्ही मला का टाळताय. एक काम करा, तुम्ही लवकर आता डोळ्यात ड्रॉप घाला, नाही तर म्हणजे डोळ्यात ड्रॉप घालून झाला आहे, आता तुम्ही स्वतःची डोळ्यातनं पट्टीने बांधा. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत बसतो आणि म्हणतो की मिस इंदोर, खरंच म्हणजे तुला इतकं त्रास होतोय तरी पण तुला हे सगळं सुचतं कसं. ईश्वरी म्हणते की हो, मला सुचतं सगळं, चला बांधा. मला तर वाटतं की हे सगळं जे आहे ना ते फार वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही मला सोडवा येतून, असं म्हणून आता ईश्वरीला आणि एकमेकांना असं वाटत असतं. तेव्हा अर्णव ईश्वरीला बघत म्हणतो की मिस इंदोर, अगं पण हा हट्ट कसला आहे तुझा, तुला अशी पट्टी वगैरे काय बांधायला हवी आहे मी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर प्लीज बांधा पट्टी, नाही तर बघा हा. तेव्हा मग ती म्हणते की माहीतच होतं मला, तुम्ही ना माझं काहीच ऐकणार नाही, उगीचंच आपलं बोलून दाखवता, प्रत्येक वेळेचं हेच आहे तुमचं, फक्त बोलून दाखवता, तुम्ही बोलता एक आणि करता वेगळंच, माहिती आहे ना तुम्हाला, मी दरवेळेला तुम्हाला बोलून दाखवते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की प्लीज सर पट्टी बांधा ना, आणि त्याच्या हनुवटीला हात लावून नेहमीप्रमाणे हो म्हणा असं ती त्याला बोलायला लागते. तेव्हा तो म्हणतो की ओके फाईन मिस इंदोर, शांत हो, बांधतो मी पट्टी.
तेव्हा मग अर्णव कपाटाजवळ जाऊन पट्टी घेऊन येतो. ईश्वरी म्हणते की घेऊन या पट्टी, नाहीतर माझ्या डोळ्यात ड्रॉप आहे म्हणून पुन्हा मला फसवाल. तेव्हा मग ईश्वरी वाट बघत असते तो कधी पट्टी घेऊन येतोय. मग अर्णव तिथून आता पट्टी घेऊन येत असतो. ईश्वरी म्हणते की आणा, आलात काय माझ्याजवळ, आणा पट्टी आणा आणि पट्टी बांधून घ्या, असं म्हणून ती आता तिची बडबड तिथे नॉनस्टॉप सुरूच असते. ईश्वरी डोळे बंद करून अर्णवची वाट बघत असते. आता अर्णव ती पट्टी काढतो. त्याला खरं तर हे सगळं काही एखादा खेळ वाटत असतो, म्हणजे लहान मुलासारखं. परंतु ईश्वरी त्याला सांगते की सर चला आलात का, बांधा ना पट्टी लवकर आणि इथे माझ्या बाजूला येऊन उभे राहा. तेव्हा मग अर्णव जाऊन रुमाल काढतो आणि रुमाल व्यवस्थित असा फोल्ड करून तो डोळ्याला लावतो. आणि मग डोळ्याला लावल्यानंतर ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर ठीक आहे थांब, मी येतो तिथेच, मी डोळ्याला पट्टीच बांधत आहे. तेव्हा आता ईश्वरी तिथूनच अलगद काहीतरी अंदाज घेत चाच पडत बेडच्या जवळ उभी राहते आणि मग म्हणते की कुठे गेलात सर तुम्ही, इथे कपाटाजवळ आलात का, असं हात लावत लावत म्हणून ती पुढे अंदाज घेत सरकत असते आणि तिथेच कपाटाजवळ हात लावून अशी उभी असते. अर्णवने आता पट्टी बांधलेली असते. दोघंही वेगवेगळ्या दिशेला उभे राहतात आणि मग ईश्वरी म्हणते की सर आपण आता बघूया की डोळे बंद असूनही आपण एकमेकांना दिसतो का ते. तेव्हा आता ईश्वरीचा हा वेगळाच अजबसा खेळ. अर्णव काहीच बोलत नाही. ठीक आहे बोलून तिची इच्छा तो पूर्ण करत असतो. नंतर मग ईश्वरी बाजूला उभी असते. अर्णव म्हणतो की सर ईश्वरी मिस इंदोर कुठे असतो. तेव्हा मग आता ती म्हणते की अर्णव सर थांबा. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही डोळे बंद करून असते. अर्णव तिथून पट्टी बांधून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि मिस इंदोर असा आजूबाजूला हात ठेवत तो जात असतो. परंतु अर्णव अगदी बरोबर अचूक जाऊन ईश्वरीच्या बाजूला उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. दोघंही एकमेकांना आता शोधतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर बघितलं तुम्ही शोधलत मला येऊन. तेव्हा अर्णव गालात हसतो आणि म्हणतो की येस मिस इंदोर, मीही तुला तेच सांगत होतो की काही झालं तरीही आपण दोघं एकमेकांना दिसू म्हणजे दिसूच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे आपण आता बघूया की आपण एकमेकांना किती ओळखतो ते, म्हणजे आपण एकमेकांना न बघताही म्हणजे ओळखू शकतो का किंवा एकमेकांना न बघताही बघू शकतो का हे बघूया आपण. ईश्वरीचे डोळे आता बंद असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर आता हे सगळं होतं मी तुम्हाला सांगितलं, माझे डोळे तर गेले आहेत आणि तुमच्याही डोळ्यांना पट्टी आहे. मग आपण ठरवू की आपण एकमेकांना किती बघू आणि ओळखू शकतो ते. आता ईश्वरीचा हा जो काही अनोखा आगळा वेगळा गेम असतो त्यामध्ये अर्णव आता ईश्वरी डोळे बंद असताना ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना फील करायला बघत असतात. त्याच वेळेला आता अर्णव हा ईश्वरीच्या गालांना बरोबर अगदी अचूक हात लावतो आणि गालांना हात लावल्यानंतर ईश्वरीला आणखी बरं वाटत असतं. आता ईश्वरी ही अर्णवचा हात हातात घेते आणि मग अर्णवला ती म्हणते की अर्णव सर. त्याच वेळेला दोघंही आता शांत असतात. अर्णव आता ईश्वरीचे डोळे म्हणून स्वतःचे अंगठे असतात ते ईश्वरीच्या डोळ्यांवरून दोन्ही असं अलगद फिरवतो आणि ईश्वरीचा गाल आणि अंगठा गाल आणि डोळे हे अर्णवला अगदी अचूक ओळखता आलेले असतात. त्यानंतर मग आता ईश्वरीच्या डोळ्यांना हात लावल्यावर ती अगदी गालातल्या गालात हसते आणि अर्णवने ते डोळे ड्रॉप घातल्यामुळे बंद ठेवायला सांगितलेले असतात, पण हे डोळे बंद आहेत का हे त्याला पाहायचं असतं. डोळ्यावर हात ठेवून नंतर मग तो तिच्या कपाळावरून अलगद असा हात फिरवतो. तेव्हा आता ईश्वरी ही खरंच गप्प बसून हे सगळं फील करत असते. त्यानंतर मग आता अर्णव हा अगदी या सगळ्या गोष्टी चेहऱ्यावरून ओठांवर हात फिरवतो आणि ईश्वरीला तो ओळखू शकतो हे त्याला अगदी व्यवस्थितपणे दाखवून द्यायचं असतं. आणि नंतर मग ईश्वरीचे केस आता अर्णव ईश्वरीचे केस अगदी कानामागून बाजूला करतो आणि खांद्यावर हात ठेवतो आणि खांद्यावर हात ठेवल्यानंतर ईश्वरीच्या हाताचा स्पर्श त्याला होतो. तेव्हा आता हात हातात घेतल्यानंतर ईश्वरीला आतून असे वेगळीच जाणीव होते की काही झालं तरी ईश्वरी अर्णव एकमेकांना ओळखू शकत असतात. नंतर ईश्वरी अर्णव चालत चालत मध्ये येतात आणि त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णवने एकमेकांचा हातात हात धरलेला असतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर बघितलंस ना तुला असं वाटत होतं की आपण एकमेकांना बघू शकणार नाही, परंतु माझे डोळे बंद असूनही मी तुला बरोबर बघू शकलो ना. हो ना, मी प्रत्येक गोष्टीत तुझ्या बाबतीत कुठल्याही बाबतीत चुकलेलो नाही आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी पण गालातल्या गालात हसते. अर्णवही हसतो आणि म्हणतो की डोळे बंद असूनही आपण एकमेकांना पाहू शकतो. हे बघितलंस ना आपले डोळे बंद आहेत पण तरीही आपल्याला कळतं आहे की आपण दोघे एकमेकांच्या सोबतच आहोत, म्हणजे आपल्याला एकमेकांना पाहण्यासाठी डोळ्यांचीही गरज नाही आहे. हे तरी तुला आता यामधून समजलं ना, असं अर्णव आता ईश्वरीला विचारतो. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर झाली तुझी इच्छा पूर्ण. तेव्हा ती असं फक्त गालातल्या गालातच हसत बोलते.
त्यानंतर मग आता अर्णव हा डोळे उघडतो, त्याच्या डोळ्याची पट्टी काढतो आणि डोळ्याची पट्टी काढल्यानंतर ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये तो आता बघत असतो. ईश्वरीचे डोळे बंद असतात आणि त्याचबरोबर आता ईश्वरी ही अलगद आपले डोळे उघडते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यामध्ये आता बघत असतात. अर्णवने ईश्वरीचा हातात घेतलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही मला डोळ्यांना पट्टी असतानाही कसं बघितलात पण? तेव्हा अर्णव पटकन बोलून जातो की तुझा गंध मला माहीत आहे, त्यामुळे मला बरोबर तुझ्याकडे तो ओढतो. तेव्हा आता ईश्वरी गालातच हसते आणि म्हणते की हो, मी तर विसरलेच होते की माझा गंध तुम्हाला अगदी बरोबर ओळखता येतो आणि तुम्ही म्हणूनच त्या गंधाप्रमाणेच बरोबर आलात. तेव्हा अर्णव हसतो आणि म्हणतो की हो, आता तरी कळले ना तुला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघतायत आणि दोघांचा रोमांस चालू असतो. तर दुसरीकडे नम्रताची शेवयाची खीर बनवण्याचं काम सुरू असतं, पण तिची चिडचिडही तितकीच सुरू असते. ती मनातच विचार करते की इतकं सगळं करूनही झालं काय? तर कौतुक केलं त्या ईश्वरीचंच फक्त. म्हणजे इतका सगळा मोठा प्लॅनिंग केला होता मी ईश्वरीला त्या स्पर्धेतून काढण्यासाठी, परंतु झालं काय? ती ईश्वरी उलट जिंकली. म्हणजे कसं झालं तर माझा डाव माझ्यावर उलटल्यासारखं झालं आहे. तिला बाहेर काढण्यासाठी केलं तर सगळेजणं या उलट जिंकल्यामुळे तिचा उदोच करत आहेत. काय करायचं काहीच कळत नाही आहे. म्हणजे इथे ना मला फक्त काय केलं आहे तर स्वयंपाकीन बाई बनवून ठेवलं आहे आणि जिंकली ईश्वरी आणि मला गोडाधोडाचा इथे स्वयंपाक करावा लागतो आहे. माझी एकंदर या घरामधली लायकी ही स्वयंपाकीन बाईचीच आहे, बाकी काही नाही, असं म्हणून ती स्वतः आता चिडचिड करत असते. तिला या सगळ्याचा खूप राग येत असतो. नंतर मग आता नम्रताला वल्लरीचा फोन येतो. वल्लरी म्हणते की काय गं, हे सगळं काय झालं? ती ईश्वरी जिंकलीच कशी? तेव्हा नम्रता चिडून म्हणते की मला काय विचारताय तुम्ही हे सगळं? तेव्हा ते म्हणते की तुला नाही तर आणखी कोणाला विचारायचं, तू होतीस ना तिथे. अगं तूच तर तुझ्या बहिणीच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप्स घातले होतेस ना, मग हे असं कसं झालं? तुला ऐनवेळेला मी ते ड्रॉप दिले जेणेकरून तिला अगदी डोळ्याने बंद करता आलं पाहिजे, तिला स्पर्धाच भाग घ्यायला नको म्हणून हे सगळं केलं. मी तुझी मदतच केली या उलट, पण तुला ते काही जमलं नाही साध्य करायला. बघितलं ना, तिचे डोळे नव्हते तरीही ती स्पर्धा कशी जिंकली. तेव्हा नम्रता म्हणते की मला काय माहिती ती हे सगळं करेल, म्हणजे तिचे डोळे बंद होऊनही ती ही स्पर्धा जिंकेल हे मला थोडीच माहीत होतं. तेव्हा मग वल्लरी चिडते आणि म्हणते की तू एक कामाची नाही आहे, त्यामुळे मला खरंच खूप राग येतो आहे आता. या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे काही समजत नाही आहे, असं म्हणून आता लगेचच इथे वल्लरी ही तिला म्हणत असते. नम्रता म्हणते की तुम्ही केलीत मला मदत ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती ईश्वरी जिंकेल असं मला वाटलं होतं, पण मग मी काय करायचं होतं सांगा ना मला, कसं करायचं होतं हे सगळं? तुम्ही तिथे नव्हतात, कोणीच नव्हतं, मग माझ्या सपोर्टला असेल तरी कोण? तेव्हा लगेच मामी म्हणते की हे बघ, तू कोणाशी बोलतेस ना, जरा तोंड आवरून बोल, तोंड सांभाळून बोल, सासूशी बोलतेस तुझ्या, समजलं ना? आणि तसंही तुला एकदम सोपा पदार्थ दिला होता मी आणि तोही तुला जमला नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुलाही जिंकता आलेलं नाही आहे. तेव्हा मग आता नम्रता म्हणते की ठीक आहे, आता तुम्हाला जर काहीच करायचं असेल, म्हणजे तुम्हाला स्वतःचे प्लॅनिंग करायची असतील ना, तर ते तुम्ही स्वतः करा, मला यामध्ये इन्वॉल्व करू नका. तेव्हा मग लगेच आता हे सगळं होत असताना नम्रता फोन ठेवते आणि वल्लरीची चिडचिड होते की हिची काय हिंमत झाली फोन ठेवण्याची. नंतर फोन ठेवल्यावर नम्रताला वाईट वाटत असतं की एवढं सगळं करूनही ही बाई, हिचं तोंड हे वाकडंच असतं आणि ईश्वरी जिंकली त्याचं दुःख तिला वेगळं असतं. नंतर मग अर्णव आता रूममध्ये येतो आणि रूममध्ये येऊन ईश्वरीची पट्टी आता त्याने काढलेली असते, तो तिच्याकडे बघत असतो. आणि त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही तिथेच रूममध्ये असतात. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, काय झालं, तू कसला विचार करते? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच नाही. मग तो म्हणतो की हे घे, तुझ्या औषधाचा वेळ झाला, ही गोळी घे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर कशाला आता गोळी, ठीक वाटतंय मला. तेव्हा तो म्हणतो की नाही मी सिंदूर, तुला गोळी घ्यावी लागणार आहे. तेव्हा मग ती मुद्दामच पाण्याचा ग्लास घेते त्याच्याकडून आणि गोळी हातातच ठेवते आणि गोळी खाण्याचं नाटक करू लागते. मग पाणी पिल्यानंतर तो म्हणतो की झालं, खाल्लीस का गोळी? तेव्हा मग हो असं ती खोटं सांगते. नंतर अर्णव तिच्या हातामध्ये बघतो तर तिच्या मुठीत ती गोळी तशीच असते. अर्णव म्हणतो की हे काय काय म्हणालीस, मला खाल्ली म्हणून, आणि ह्या सगळ्या गोळ्या, थांब, असं म्हणून आता तो तिला गोळी खायला सांगतो. आणि कसं बसं ती गोळी खाल्ल्यानंतर तिला पाणी देतो आणि म्हणतो की ठीक आहे ना आता सगळं. तेव्हा ईश्वरी गोळी खाते, पाणी पिते आणि अर्णव बनतो बघू पुन्हा हात. तेव्हा हातात काही नसतं. तो म्हणतो की मी सिंदूर कसला विचार करतेस, गोळी झाली खाऊन आता.
मग ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे ना आज दिवसभरात जे जे काही घडलं ना त्याचा विचार करत होते मी, किती वाईट प्रसंग आले आपल्यासमोर, म्हणजे काय काय करावं ते खरंच काही सुचत नव्हतं. इतक्या वाईट गोष्टी आल्या की काही बोलावं हेच सुचेनासं झालं होतं मला. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आपण निघालो स्पर्धेसाठी. तिथे नाकाबंदी होती, पण परत थोड्याच वेळाने तिथे नव्हती नाकाबंदी. नंतर मग रस्त्यात आपल्याला जो काही त्रास झाला, भला पाऊस होता, काय करायचं काहीच कळत नव्हतं. त्यानंतर आपण तिकीटसाठी आलो, आपल्याला तिकीट मिळत नव्हते. मग नंतर पासेस मिळाले. मग ते पास मिळाल्यानंतर स्पर्धा ही अचानक भरवली गेली. तोपर्यंत स्पर्धक होते, तोपर्यंत जजेस होते, ते हे सगळं होतं. पण आता मध्येच काय झालं काही कळलं नाही. ईश्वरी म्हणते की सर आपले पास पण नंतर दिले आणि त्यानंतर ना मला चक्कर आली. मग मी नमुताईसोबत त्या रेस्टरूममध्ये गेली आणि नंतर काय झालं ना ते मलाच कळलं नाही. म्हणजे ना तिथेच काहीतरी झालं असं वाटतंय मला. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं होतं नेमकं. ईश्वरी म्हणते की हो, तो फॅनमध्ये ना काहीतरी गडबड होती. कारण जेव्हा नमुताईने माझ्यापर्यंत फॅन आणला तेव्हा त्या फॅनमधून ती माझ्या डोळ्यात ना काहीतरी असं गेल्यासारखं झालं. म्हणजे असं काहीतरी स्प्रेसारखं, ज्याने मला ना डोळ्यांना अचानक चुरचुरल्यासारखं व्हायला लागलं. तर म्हणतो की वॉट, फॅनमधून पाणी कसं येऊ शकतं. ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे तसंच काहीतरी होतं असं वाटतंय मला. आणि तिथेच माझ्या डोळ्यांच्या बाबतीत काहीतरी गडबड झालेली होती, पण नक्की काय करायचं काही समजत नाही. त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर, म्हणजे तिथे काहीतरी गडबड असावी असंच आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मलाही तसंच वाटतंय की तशीच काहीतरी गडबड असली पाहिजे. पण काही कळत नाही आहे. नमुताई होती तेव्हा माझ्यासोबत, तिनेच माझ्या डोळ्यांच्या समोर फॅन आणला होता. तर मग तो म्हणतो की काय नमुने, मग नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. नमुताई ही माझ्या डोळ्यासमोर असा फॅन वगैरे कधी म्हणजे तिने वारा घेण्यासाठी आणला होता, सफोकेशन होत होतं. तेव्हा अर्णव म्हणतो की AC होते ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो AC होते रूममध्ये, पण तरीही ना मला असं सफोकेशन झाल्यासारखं झालं होतं, वेगळंच काहीतरी वास येत होता, असं काहीतरी झालं. तेव्हा मग ईश्वरी ही विचार करत राहते आणि अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरीच्या डोक्यात विचार येतो की नमुताई असं काही कक्षाला करू शकेल. अर्णव तिच्याबरोबर बसलेला असतो आणि म्हणतो की बरं तू इथे बस, मी जरा जाऊन येतो. आणि मी सिंदूर आता जाऊ दे, जे घडलं ते घडलं, त्या बाबतीत जास्त विचार करत बसू नकोस, बस इथे. ईश्वरी तिथेच बसते. अर्णव निघतो, परंतु तिच्या डोक्यात सारखे ते विचार येतच असतात. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्णव म्हणत असतो की ते जे शिलाई मशीन आहे पुढच्या भागामध्ये, तो सगळ्या विणण्याचा वगैरे भाग आहे. म्हणजे पुढचा राऊंड असणार आहे तो फॅशनचा राऊंड आहे आणि त्यासाठी आपल्याला जे आईचं मशीन आहे ते मशीन लागणार आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी त्याचा विचार करत राहते. त्यानंतर मग वल्लरीचं काम सुरू असतं. वल्लरीने पुढची प्लॅनिंग सुरू केलेली असते. ती देशमुख बाईला म्हणते की हे बघा, आता त्या अर्णवला आईचं मशीन हवं असणार आहे, म्हणूनच ते सात्विक फॅशनचं जे मशीन आहे ते मशीनच आपल्याला कुठेतरी गायब केलं पाहिजे, जेणेकरून अर्णवला राऊंड जिंकता येणार नाही. आता ते मशीनच डायरेक्ट गायब करून टाका, कारण की मागच्या वेळेला जसे स्पर्धा जिंकले तशी काही कुठल्या परत चान्स नको. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण ही मशीनच गायब करूया, म्हणजे अर्णवला ते स्पर्धेमध्ये जिंकताच येणार नाही आहे. तर दुसऱ्या राऊंडमध्ये आल्यानंतर देशमुखबाई येते आणि म्हणते की हे काय, मला तर वाटलं की तुझे डोळे खराब झाले म्हणून तू काही राऊंडसाठी येणार नाहीस, पण आलीच तू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, आले मी राऊंडसाठी, कारण की ना तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये औषध टाकून माझे डोळे खराब करून हे साध्य केलं की खरंच मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी या स्पर्धेमध्ये एकटी नाही आहे, आणखीही आहेत माझ्यासोबत, याची जाणीव मला झाली आणि मी स्ट्रॉंग आहे. या स्पर्धेमुळे तुम्ही मला जाणीव करून दिली, यासाठी खरंच खूप खूप तुमचे थँक्यू. आणि ही दुसरी स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा पण आम्ही जिंकणार आहोत, आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे, असं ईश्वरी आता तिला बोलते. तेव्हा मग लगेचच ती बाई म्हणते की बरं ठीक आहे, बघू दे आता कसा तुमचा भरोसा असेल तो. असं म्हणून ईश्वरी आता तिला जास्त काही उत्तर न देता तिथून निघून गेलेली असते आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. आणि त्यावेळेला देशमुखबाईला राग आलेला असतो की काही झालं तरीही तुम्हाला ही स्पर्धा जिंकताच येणार नाही, कारण अर्णव तू ज्या आईच्या तुझ्या मशीनवर उडतोयस ना, तिथे तू जिंकणार आहेस असं तुला वाटतंय. ती शिलाई मशीनच आता गायब झालेली असणार आहे, बघ पुढे काय काय होतं ते. आता अर्णव ईश्वरी त्या सामानाजवळ येतात, त्याच वेळेला समोर शिलाई मशीन नसते. आता ते टेबलवर पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणते की हे काय, शिलाई मशीन. अर्णव म्हणतो की हो, माझं शिलाई मशीन कुठे गेलं, मला काहीच कळत नाही आहे. आता त्याला टेन्शन येऊ लागतं, नेमकं या शिलाई मशीनचं काय होणार आहे. अर्णव आणि ईश्वरी आता या मशीनशिवाय कसे जिंकतील किंवा ही मशीन कशी शोधून काढणार आहेत, सगळं पाहणं अगदी इंटरेस्टिंग असणार आहे.
असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.